अगदी. आणि आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना हेच सांगतो जॉईंटली की विद्यार्थ्यांना हे सांगण्याची गरज आहे. आता आपल्या वयातल्या लोकांना माहिती आहे, पण स्टुडंट जे रिसेप्टिव्ह असतात त्यांना सांगायचं CRAP ह्या गोष्टीचं सेवन करू नका. दीक्षित सरांनी सांगितलं कार्बोनेटेड हे ड्रिंक्स, थम्सअप, माझा, मिरिंडा, कोका कोला हे पिऊ नये. याच्यामध्ये खूप साखर आहे. R फॉर रिफाईंड शुगर, म्हणजे तुमचे केक, पेस्ट्रीज सगळं तुमचे बर्थडेचं जे सुरुवात झालेली आहे आपली आणि ती मेंटेन होणार आहे असं वाटतं. केक्स, पेस्ट्रीज याच्यामध्ये खूप रिफाईंड शुगर्स असतात, डायरेक्ट शुगर असतात. शुगर रश होतं तुमचं, एकदम 200, 300, 400 शुगर जाऊ शकतं. आर्टिफिशियली प्रोसेस्ड फूड आणि पॅक फूड. जास्त साठवलेलं तेल प्लास्टिकच्या बॅगमध्ये नको, जास्त साठवलेलं प्लास्टिकच्या बॉटलीमध्ये पाणी नको, तुमचे डिस्पोजेबल ग्लासमध्ये मेणाचं कोट असलेला ग्लासमध्ये चहा कॉफी नको, जास्त लॅपटॉप मांडीवरती ठेवायला नको, वाकून बसायला नको, उभा राहायचं, ऑफिसमध्ये चालायचं, भरपूर पाणी प्यायचं. हे सगळे आता पुस्तकामध्येचे चॅप्टर्स याच प्रश्नाकडे येणार आहे, कारण आपल्या या सत्राचा वेळ संपत चाललेला आहे. त्यामुळेच याच प्रश्नाकडे, म्हणजे एकतर ग्लोबल वॉर्मिंग आहे, कामाचा ताण आहे, कामाचे तास वाढलेले आहेत, या सगळ्यामध्ये असे काही बेसिक नियम आहेत का की जे सगळ्यांना पाळता येतील आणि म्हणजे सरसकट सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी एकसारखे? कारण पालकच बरेचदा तोंडघशी पडतात आणि पालक सुद्धा या सगळ्याला खरं तर जबाबदार आहेत बरेचदा, कारण त्यांना सुद्धा पॅक फूड खूप आवडतात. आम्ही पालक आहोत म्हणून आम्ही सांगतोय. कसं आहे की हे अल्ट्रा प्रोसेस फूडचं वैशिष्ट्यच हे आहे की तुम्ही एक वेफर खाल्ल्यानंतर पुढचा तुम्हाला खावासाच वाटतो आणि त्याच्यात जे मीठ आहे ते तुम्हाला त्याच्या प्रकारचं एक ॲडिक्शन निर्माण करतं. आणि साखरेचं ॲडिक्शन हे जगामध्ये दारू आणि सिगारेटच्या ॲडिक्शनपेक्षा जास्त त्याच्यामुळे मृत्यू होतात. इतकं भयंकर ॲडिक्शन आहे आणि ते आपणच मुलांना लहानपणापासून लावत असतो. तर या सगळ्या याच्यामध्ये काय करता येण्यासारखं आहे, तर आत्ता जो लठ्ठपणाचा दिवस साजरा झाला त्यात त्यांनी म्हटलं की तुम्ही सारखं लठ्ठ माणसाला तू लठ्ठ आहे, तुझं वजन कमी कर, एक बोट त्याच्याकडे आहे पण 4 बोटं व्यवस्थेकडे आहेत. बरोबर. म्हणजे तुमच्या शाळेमधल्या मुलाचं जे कॅन्टीन आहे, जिथे मुलगा तुम्ही डबा नाही दिला तर खाणार आहे, तिथे त्याला जर पॅक्ड फूडच मिळणार असेल तर कुठल्या तुम्ही ती मुलं सुदृढ राहावी असा विचार करताय. ऑफिसमध्ये आमच्याकडे तिथे कॅन्टीन आहे, तिथे पानटपरी आहे, तिथे जिम नाही आहे. पण म्हणजे एखाद्या माणसाला असं वाटलं की मला लंच टाईममध्ये मला अर्धा तास वेळ आहे, तेवढ्या वेळात मी पळेन 2 किलोमीटर, तिथे का नाही तुमच्याकडे काही ट्रेडमिल ठेवलेले? मग हे कोण करणार? शेवटी कसं आहे की हे माणूस, तुम्ही एका माणसाला तुम्ही ब्लेम कराल पण त्याच्या हातात नाही आहे सगळं. त्याला जे पर्यावरण अवेलेबल पाहिजे निरोगी, की त्याला चांगलं अन्न खायला मिळालं पाहिजे, त्याला चांगलं पाणी प्यायला मिळालं पाहिजे, हे सगळं आवश्यक आहे. त्यामुळे समतोल आहार, चांगली झोप आणि पुरेसा व्यायाम, हे 3 गोष्टी जर केल्या तर मला वाटतं की सगळे लोक निरोगी राहू शकतील. हे ब्रॉडली मी सांगितलं खूप, पण एक 6 तास झोप असायला पाहिजे. कारण स्ट्रेस, इन्फ्लमेशन आणि हाय लेवल ऑफ इन्शुलिन हे इन्शुलिन रेझिस्टन्सचे आणि पुढच्या सगळ्या समस्यांची कारण आहेत. हे 3 गोष्टींची काळजी घेता आली तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील असं वाटतं. नक्की.